काल आपण कन्स्ट्रक्टर फंक्शनचा वापर केला. कन्स्ट्रक्टर फंक्शन म्हणजे काय, तर क्लासचे मेंबर कन्स्ट्रक्ट करायचे असतील तर क्लास मध्ये क्लासचाच नावाचा फंक्शन आपण तयार केला. त्याचा रिटर्न टाइप त्याचा रिटर्न टाइप आपण काहीच दिला नाही, तर त्यावेळेस त्याला म्हणायचं असतं कन्स्ट्रक्टर फंक्शन. कन्स्ट्रक्टर फंक्शनला रिटर्न टाइप नसतो, कारण कन्स्ट्रक्टर फंक्शन कुठलीच व्हॅल्यू रिटर्न करू शकत नाही, म्हणून त्याला आपण रिटर्न टाइप पण देणार नाही. नंतर कन्स्ट्रक्टर फंक्शनला क्लासच्याच नावाने तयार केलं जातं. कन्स्ट्रक्टर फंक्शन कॉल करण्याची गरज नसते. ऑब्जेक्ट क्रिएट केला की कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली कॉल केला जात असतो. असे हे कन्स्ट्रक्टरचे काही मेन पॉइंट्स आहेत. त्याचा वापर करून आपण त्या कन्सेप्टला लक्षात घेऊन आपण कन्स्ट्रक्टर फंक्शनचा वापर केला. कन्स्ट्रक्टर 3 प्रकारचे असतात: डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, तर ज्यावेळेस कन्स्ट्रक्टर फंक्शन कुठल्याच प्रकारचा आर्ग्युमेंट घेत नसेल किंवा कन्स्ट्रक्टर फंक्शनला कुठल्याही प्रकारचा पॅरामीटर आपण देत नसणार, तर त्यावेळेस त्याला म्हणायचं असतं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ह्या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरद्वारे सगळ्या ऑब्जेक्ट्सच्या मेंबरला सारख्याच व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं जात असतं. नंतर दुसरा असतो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. प्रत्येक ऑब्जेक्टच्या मेंबर्सला वेगवेगळ्या व्हॅल्यूने इनिशियलाइज करायचं आहे, तर त्यावेळेस आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर वापरतो. आणि तिसरा म्हणजे कॉपी कन्स्ट्रक्टर. ज्यावेळेस क्लासच्या एका ऑब्जेक्टला मेंबर्सला इनिशियलाइज करण्यासाठी त्याच क्लासच्या दुसऱ्या ऑब्जेक्टचा रेफरन्स कन्स्ट्रक्टर फंक्शनला पास केला जाईल, तर त्याला म्हणायचं असतं कॉपी कन्स्ट्रक्टर. असे हे 3 प्रकारचे कन्स्ट्रक्टर्स असतात, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर आपण पाहिलं. एकाच नावाचे एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर फंक्शन एका प्रोग्रामला बनवले, फक्त त्याचा पॅरामीटरच्या लिस्ट मध्ये फरक असेल किंवा रिटर्न टाइप मध्ये. आता कन्स्ट्रक्टर राहिला तर तो रिटर्न येणारच नाही, त्याला आर्ग्युमेंटच्या लिस्ट मध्ये फरक असेल तर त्याला माहिती फंक्शन ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर किंवा मल्टिपल कन्स्ट्रक्टर. कालच्या सेशन मध्ये काही डाऊट बरं कोणाला? नाही सर. नाही सर. नाही सर. ओके. सर तुम्ही काल जे पाठवलेत ना, त्याच्यातला जो लास्ट आहे ना ओव्हरलोडिंगचा, तो करून दाखवा प्रॅक्टिकल. ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर ते प्रॅक्टिकल करून दाखवा सर, समजलं नाहीये ते. हे का कॉम्प्लेक्स नंबरचं का? हो सर. तर बघा, 2 कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत आणि त्यांचं आपल्याला काहीतरी ऍडिशन या ठिकाणी दाखवायचं आहे. त्याच्यासाठी प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करताना न्यू इथं आपण दिला con4.cpp मेन ब्रॅकेट ओपन क्लोज clr गेट ch एवढं झालं. आता इथं आल्यानंतर आपल्याला एक एक्झाम्पल आहे किंवा 2 कॉम्प्लेक्स नंबर आहेत, त्यांचं ऍडिशन आपल्याला परफॉर्म करायचं. मग इथं समजा आलं आपण, इथं ए ऑब्जेक्टचे 2 नंबर्स राहतील, 2 मेंबर्स, त्याची व्हॅल्यू 3.7 प्लस जे 3.5 2.7 आणि जे 3.5. नंतर दुसरा एक ऑब्जेक्ट राहील बी, त्याची व्हॅल्यू दिली 1.6 प्लस जे 1.6. एवढं झालं. यांचं ऍडिशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे. यांचं ऍडिशन परफॉर्म कसं करणार, तर इथं याचं ऍडिशन होतंय 4.3, 2.7 आणि 1.6 याचं ऍडिशन होईल 4.3. म्हणजे 7 प्लस 6 13 होतात. तो 13 इकडे ठेवला, 1 रेस टू इकडे घेतला,
3 आणि इकडचा आलेला 1 असा 4, तर तो इथं आला, प्लस इकडं 3.5 आणि 1.6, 1.6, 6.6 आणि 0.5, त्याच्यात 1.1 होतं, तो 0.1 इकडे ठेवला, इकडे रेस टू 1 केला, हे 4 आणि इकडनं आलेला 1 असं झालं 5, जे 5.1. या प्रकारे आपल्याला ते मॅनेज करता येईल. बरोबर, या पद्धतीने ते आपल्याला मॅनेज करता येऊ शकतं. तर आपल्याला या ठिकाणी हे कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन करायचं आहे मल्टिपल कन्स्ट्रक्टर द्वारे किंवा मग ओव्हरलोड कन्स्ट्रक्टर द्वारे. याला वर्किंग मध्ये घेताना करायचं काय, ते क्लास बनवली, फाइल्स इन्क्लूड केल्या, हॅश इन्क्लूड iostream.h, हॅश इन्क्लूड conio.h, हे पण झालं. त्यानंतर क्लास कॉम्प्लेक्स, एक कॉम्प्लेक्स नावाची क्लास तयार केली. या कॉम्प्लेक्स क्लास मध्ये व्हेरिएबल्स घेतले, फ्लोट x, y असे 2 व्हेरिएबल्स घेतले. नंतर पब्लिक सेक्शनला आलो. हे पब्लिकचा वरती व्हेरिएबल म्हणजे प्रायव्हेट मध्ये आहेत, याला वाटल्यास तुम्ही प्रायव्हेट टाकून घेतला तरी चालेल. एवढं झालं. आता पब्लिक सेक्शन मध्ये आपण एक कॉम्प्लेक्स नावाचा कन्स्ट्रक्टर घेतला, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, तो एम्प्टी ठेवला, म्हणजे फक्त ऑब्जेक्ट बनवलं तर काहीच नको व्हायला, असं आपण त्या ठिकाणी त्याला कोड केला, एम्प्टी ठेवलंय. त्याच्यानंतर दुसरा एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे, कॉम्प्लेक्स इन ब्रॅकेट फ्लोट ए, एक आर्ग्युमेंट पास केला आणि x आणि y या व्हेरिएबल्सला सारख्या व्हॅल्यूने इनिशियलाइज करा. a ची व्हॅल्यू x ला पण y ला पण असाइन केली. एवढं झालं. त्यानंतर कॉम्प्लेक्स हा एक घेतला, याच्यामध्ये 2 पार्ट टाकले, फ्लोट रियल आणि फ्लोट इमॅजिनरी, हे 2 पार्ट टाकले आपण. एवढं आल्यानंतर याच्यामध्ये x इक्वल टू रियल, रियल आर्ग्युमेंटची व्हॅल्यू x मध्ये येईल, y इक्वल टू इमॅजिनरी पार्टची व्हॅल्यू y मध्ये येईल. सेव्ह केलं. नंतर या ठिकाणी फ्रेंड कॉम्प्लेक्स सम, याला कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स एवढं दिलं. बरोबर, फ्रेंड फंक्शन घेतलेलं आहे या ठिकाणी सम नावाचा, त्याला रिटर्न टाइप ठेवला कॉम्प्लेक्स प्रकारचा, त्याला 2 आर्ग्युमेंट्स पास केले आपण कॉम्प्लेक्स प्रकारचे म्हणजे क्लासचे ऑब्जेक्ट्स. नंतर एक अजून फंक्शन घेतला व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी, फ्रेंड void display, हे झालं. बरोबर. आता या दोघं फंक्शनचं डेफिनेशन काय राहील, तर सम फंक्शनचं डेफिनेशन void रिटर्न टाइप सम फंक्शन, याला कॉम्प्लेक्स x1 किंवा c1, कॉम्प्लेक्स c2 असे 2 ऑब्जेक्ट्स घेतले. याच्यामध्ये आणखी एक बनवला कॉम्प्लेक्स c3, नंतर c3 डॉट x इक्वल टू c1 डॉट x प्लस c2 डॉट x, c3 डॉट y इक्वल टू c1 डॉट y प्लस c2 डॉट y, हे दिलं. नंतर रिटर्न केलं c3, एवढं झालं. सेव्ह केलं. आता या ठिकाणी इथं मिसमॅच डिक्लेरेशन
रिटर्न टाईप कॉम्प्लेक्स ठेवलाय ना त्याचा, कॉम्प्लेक्स ठेव एवढं बरोबर. आता वर्किंग कसं होणार याचं, स्क्रीन क्लिअर केली आपण. स्क्रीन क्लिअर केल्यानंतर यामध्ये कॉम्प्लेक्स क्लास पासून ए ऑब्जेक्ट बनवला, त्याला 2.7 आणि 3.5 अशी व्हॅल्यू आपण पास केली. तर कोणतं कन्स्ट्रक्टर फंक्शन कॉल होणार बरं या ठिकाणी तिघांपैकी? जर आपण हे या पद्धतीने स्टेटमेंट दिलं, ऑब्जेक्ट बनवला ए नावाचा, त्याला 2.7 आणि 3.5 अशा दोन व्हॅल्यू पास केल्या, म्हणजे कन्स्ट्रक्टर फंक्शन कॉल होईल ना. तर कोणतं कन्स्ट्रक्टर कॉल होईल बरं? पब्लिक मेथड. हा, पब्लिक मधला थर्ड. पब्लिक म्हणजे थर्ड, म्हणजे हे हो. हेच का होईल, हे वरचं का नाही होणार? दोन आर्ग्युमेंट्स त्याला आपण पास केले आहेत, म्हणून हेच फंक्शन कॉल होणार, दुसरं पास होणार नाही, दुसरं कॉल होणार नाही. बरोबर, दोन आर्ग्युमेंट पास केलेत म्हणून दोन आर्ग्युमेंट वाला हा फंक्शन आहे, तर हा कॉल केला जाईल. नंतर जर का समजा आपण इथं एक आर्ग्युमेंट पास केलं, कॉम्प्लेक्स बी इन ब्रॅकेट 1.6, सेव्ह केलं, कंपाईल, हे झालं. नंतर कॉम्प्लेक्स सी बनवला, फक्त ऑब्जेक्ट बनवला. या स्टेटमेंटने कोणतं कॉल होईल? कॉम्प्लेक्स बी इन ब्रॅकेट 1.6, सेकंड वाला पब्लिक सेकंड वाला होईल. हे वाला है ना, एक आर्ग्युमेंट पास केलेला आहे ते कॉल होईल. आणि इथं या तिसरं स्टेप हे असं दिलं आपण, फक्त ऑब्जेक्ट बनवला, तर कन्स्ट्रक्टर कॉल होईल फर्स्ट वाला. हा फर्स्ट वाला, म्हणजे जो एम्प्टी आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर या ठिकाणी कॉल होईल, है ना. आता आपल्याला सम करायचं आहे, ऑब्जेक्ट बनवून टाकले, व्हॅल्यूज त्याला पास करून टाकल्या, आता ते सम करायचं आहे. त्याच्यासाठी सी इक्वल टू सम इन ब्रॅकेट ए कॉमा बी. ए आणि बी हे दोन ऑब्जेक्ट आपण सम फंक्शनला पास केले, त्या सम फंक्शनला ए आणि बी च्या व्हॅल्यू गेल्यानंतर त्या व्हॅल्यू सरळ इथे येतील C1 C2 मध्ये. त्यांचं एक्स आणि त्यांचे वाय दोघं आर्ग्युमेंट्स ऍड केले जातील प्रत्येकामध्ये, आणि C3 ची व्हॅल्यू रिटर्न करेल. C3 ची व्हॅल्यू जी रिटर्न झाली ती सरळ या सी ऑब्जेक्टला येईल. सी ऑब्जेक्टला आल्यानंतर आपण जर इथं डिस्प्ले फंक्शन कॉल केलं, आपण डिस्प्ले फंक्शन कॉल केलं आणि त्याला सी ऑब्जेक्ट पास केला पॅरामीटर वरून, तर इथं त्याचं ऍडिशन घेतलं, डिस्प्ले त्याला प्रिंट करायचंय ना, सी आउट, इथं सी इक्वल्स टू जस्ट डिस्प्ले. फंक्शन घेतलंय ना, डिस्प्लेचं डेफिनेशन नाही लिहिलं, डिस्प्लेचं डेफिनेशन आधी आपण लिहायला लागेल. वर्ड रिटर्न टाईपचा डिस्प्ले इन ब्रॅकेट कॉम्प्लेक्स सी असं दिलं आपण. आता हा पण फ्रेंड फंक्शन आहे, म्हणजे इथं आर्ग्युमेंट पास करताना याला कॉम्प्लेक्स क्लासचा ऑब्जेक्ट पॅरामीटर म्हणून द्यावा लागेल. नंतर या डिस्प्लेच्या डेफिनेशन मध्ये ब्रॅकेट ओपन क्लोज इथं आलो, यात आपण जस्ट प्रिंट करणार आहोत सी आउट बॅकस्लॅश n आणि x c डॉट x x y दिलंय ना, इथं c द्या, इथं न्यू लाईन c डॉट x प्लस j
परत सी डॉट वाय हे पण टाकलं, सेव्ह. अजून काय राहिलं? हे बघ, डायरेक्ट आउटपुट दाखवलं जाईल 4.3 प्लस 5.1. जर आपल्याला त्या लाईनीमध्ये प्रिंट करायचं असेल तर डायरेक्टली आपण प्रिंट करू शकतात. इथे न्यू लाईनचं काढून टाका स्टेटमेंट. डायरेक्ट केलं. बरोबर. ए आणि बी च्या व्हॅल्यू पण दाखवायचे असतील तर मग तुम्ही त्यासाठी पण ते फंक्शन कॉल करू शकता. इथं कॉल करून टाकायचं झालं. डिस्प्ले डिस्प्ले डी डिस्प्ले सी. न्यू लाईन टाकायला लागेल, असं देऊन टाकायचं. सी आउट बॅकस्लॅश परत आलो, सी आउट बॅकस्लॅश पुन्हा आलो, सी आउट बॅकस्लॅश सेमीकोलन देऊन टाकलं याला. या पद्धतीने डेटा तुम्ही डिस्प्ले करू शकता. हे आहे तुमचा फंक्शन ओव्हरलोडिंग. एक्झाम्पल कोणतंही घ्या, त्यात फरक पडत नाही. क्लिअर एवढं? समजलं? हो सर. काही डाऊट बरं याचा? नाही सर. आता हे आल्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे तर तो म्हणजे डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट. डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट हा तिसरा कन्सेप्ट आहे. तर डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट याचा आधी आपण डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल हे कन्सेप्ट समजलं होतं. बघा इकडे होतं पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिलं आपण डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. काय असतं बरं याचं मिनिंग? डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबलचं आपण बघितलं होतं. डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल याचं मिनिंग काय? असं झालं, पुढे जातोय आपण, मागचे सगळं सपाट होत जातंय. साइज ऑफ ऑपरेटर काय असतो? आपण व्हेरिएबलला कुठे पण डिक्लेअर करू शकतो, म्हणजे डायनामिक इनिशियलायझेशन. व्हेरिएबलला काय? व्हेरिएबलला म्हणजे जिथे आपल्याला त्याला हे करायचंय तिथे आपण त्याला डिक्लेअर करू शकतो. प्रोग्राम एक्झिक्यूट असताना आपल्याला गरज असेल त्यावेळेस व्हेरिएबल डिक्लेअर आपल्याला जे करता येत असेल किंवा आपण करत असणार तर त्यालाच म्हणायचं डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. म्हणजे फंक्शन व्हेरिएबल डिक्लेअर करायचा, व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर लागलेच त्याला काही कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू असाइन करायची, तेच म्हणजे डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. बरोबर. प्रोग्राम रन असताना त्या ठिकाणी आपण ते वर्क मध्ये घेऊ शकतो. जसं आपण इथं एक प्रोग्राम घेतला होता HRA DA वगैरे कॅल्क्युलेट करण्याचा. याच्यात कसं सॅलरीची गरज लागली, सॅलरी बनवला, त्याला आपण स्कॅन केलं, लगेच त्या ठिकाणी व्हेरिएबल तयार केला, अजून त्याला काही कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू टाकली. तर हेच म्हणजे डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. तर हे डायनामिक इनिशियलायझेशन आहे व्हेरिएबलचं. तसं आपल्याला जर फंक्शन ऑब्जेक्टचं डायनामिक इनिशियलायझेशन करायचं आहे तर ऑब्जेक्टचं
डायनामिक इनिशियलायझेशन होत असेल तर ते म्हणजे डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट. प्रोग्राम एक्झिक्यूट असताना एखादा ऑब्जेक्ट तयार आहे आणि त्याला कन्स्ट्रक्टरच्या मदतीने ऑब्जेक्ट तयार आहे आणि त्याला कन्स्ट्रक्टरच्या मदतीने प्रोग्राम एक्झिक्यूट असताना इनिशियलायझेशन केलं जात असेल तर त्यावेळेस त्याला म्हणायचं असतं डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट. वी कॅन प्रोव्हाइड द इनिशियल व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्ट ऍट रन टाइम. बरोबर. The initialization of object by using constructor. हे डायनामिक इनिशियलायझेशन कन्स्ट्रक्टरच्या मदतीने आपण करू शकतोय. इनिशियलायझेशन करताना आपण रन टाइमचाच मेथड वापरणार. प्रोग्राम एक्झिक्यूट असतानाच ते आपण वापरात घेणार. यासाठी काहीतरी कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करावे लागतात. तर त्याद्वारे त्या एका एक्झाम्पलद्वारे त्या गोष्टीला आपल्याला समजायचं आहे. एक सिंपल एक्झाम्पल इथं आपण पाहणार त्याच्यासाठी. बघा, फिक्स डिपॉझिट कॅल्क्युलेशन करण्यासाठी, फिक्स डिपॉझिट कॅल्क्युलेट करण्यासाठी एक प्रोग्राम आपल्याला या ठिकाणी दिला आहे. याचं डायनामिक इनिशियलायझेशन आपण करणार. अरे ते प्रॅक्टिकल करा, गप्पा नका मारा. हिमांशू प्रॅक्टिकल करा. या ठिकाणी आपण फिक्स डिपॉझिट कॅल्क्युलेट करण्यासाठी एक क्लास बनवली. त्याच्यात लॉंग इंटिजर अमाऊंट, इंटिजर इयर आणि रेट आणि आर व्हॅल्यू, असे दोन व्हेरिएबल आणखी टाकले. आता फिक्स डिपॉझिट कसं कॅल्क्युलेट करतात तर त्याच्या चक्री व्याज नुसार त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं जात असतं. व्हेरिएबल्स आपण बनवले. नंतर पब्लिक सेक्शन मध्ये एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घेतला, एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतला आणि एक इतर डिस्प्ले फंक्शन घेतलं. बरोबर. दोन कन्स्ट्रक्टर, एक डिफॉल्ट एक पॅरामीटराइज आणि एक डिस्प्ले फंक्शन घेतलं. नंतर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला जे पॅरामीटर पास होऊन येतील ते अमाऊंट, इयर, रेट आणि आर व्हॅल्यू म्हणजे रिटर्न मिळणारी व्हॅल्यू. आपण प्रिन्सिपल अमाऊंट एंटर केली आणि मग त्याच्यानंतर काही पर्टिक्युलर पिरियड नंतर आपल्याला व्याजासकट जी अमाऊंट मिळणार आहे रिटर्न व्हॅल्यू, तर ती या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. मग इथं आपण एक लूप फिरवलं, त्याचा फॉर्म्युला टाकला. हा फॉर्म्युला चक्री व्याजचा असतो. बरोबर. व्याजावर व्याज जे आपण बँक आपल्याला वाढवून देते तर ते कॅल्क्युलेशनचा हा फॉर्म्युला आहे. एवढं आपण याचं डेफिनेशन नोट केलं. डिस्प्ले फंक्शनचा वापर करून अमाऊंट आणि आर व्हॅल्यू या दोघांना डिस्प्ले करणार. नंतर मेन फंक्शन मध्ये काय राहील तर स्क्रीन क्लिअर करेल. FD या क्लासचा F1 नावाचा एक ऑब्जेक्ट बनवेल. नाव काहीही द्या. F1 ऑब्जेक्ट बनवला म्हणजे इथं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होणार. हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर या ठिकाणी कॉल केला जाईल. बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी लॉंग इंटिजर P, इंटिजर Y आणि IR, फ्लोट FR असे व्हेरिएबल्स बनवले. P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट साठी, Y हा इयर साठी, IR हा इंटरेस्ट रेट बद्दल, FR म्हणजे या ठिकाणी अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता एवढं आल्यानंतर इथं आपण व्हॅल्यू स्कॅन केल्या P, Y आणि IR, प्रिन्सिपल अमाऊंट, इयर आणि इंटरेस्ट रेट बद्दल. आणि या व्हॅल्यू स्कॅन केलेल्या FD इन ब्रॅकेट PYIR इथं पास केल्या. FD ह्या कन्स्ट्रक्टरला PY आणि IR या तिघ व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू पास केल्या. इथं ज्या व्हॅल्यू पास झाल्या त्या सरळ इथं येतील, या कन्स्ट्रक्टर फंक्शन मध्ये येतील. इथं अमाऊंट, इयर, रेट आणि आर व्हॅल्यूला त्या असाइन होतील आणि परत लूप वापरून चक्री व्याज कॅल्क्युलेट केलं जाईल या ठिकाणी. तर इथे एवढं झाल्यानंतर इन शॉर्ट काय तर ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी इक्वल टू च्या मदतीने कन्स्ट्रक्टर फंक्शन वापरला जात असेल तर याला म्हणायचं असतं डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट हा रन टाइम कन्स्ट्रक्टर फंक्शनच्या मदतीने इनिशियलाइज झाला म्हणून तो डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट. नंतर याच्यात सी आउट केलं आणि प्रिंट केलं डिपॉझिट F1 इक्वल टू F1 डॉट डिस्प्ले केलं तर त्याची व्हॅल्यू डिस्प्ले केलेली आहे. गेट सेट आणि कम्प्लीट तर कम्प्लीट होऊन जाईल. बरोबर.
तर मेन मुद्दा काय आहे, तर हे तर ठीक आहे फंक्शन्सचे डेफिनेशन. मेन मुद्दा हा आहे की एका ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठी इक्वल टू आणि कन्स्ट्रक्टर फंक्शनच्या मदतीने पॅरामीटर्स पास केले आणि इथं प्रोसेस करून त्या ऑब्जेक्टला इनिशियलाइज केलं गेलं, तर तो म्हणजे डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट असा राहील. समजलंय? हो सर. हो सर. हो सर. हे प्रॅक्टिकली करून बघावं लागेल तुम्हाला प्रत्यक्ष, त्यावेळेस ते अजून अंडरस्टँडिंग होणार त्याचं. बरोबर, थोडस जड वाटेल ते, पण सोपं आहे. फक्त तुकड्यामध्ये त्याला समजलं पाहिजे आपण, है ना. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तर तो म्हणजे डायनामिक कन्स्ट्रक्टर. आता हे डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट होतं, हे डायनामिक कन्स्ट्रक्टर आहे. आता प्रोग्राम एक्झिक्यूट असताना मेमरी अलोकेशन केलं जात असेल, प्रोग्राम एक्झिक्यूट असताना डायनामिकली मेमरी अलोकेशन केलं जात असेल, तर त्यावेळेस कन्स्ट्रक्टर जो वापरणार तो म्हणजे डायनामिक कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर आर यूज फॉर अलोकेटिंग मेमरी व्हाईल ऑब्जेक्ट आर क्रिएटेड. ऑब्जेक्ट क्रिएट होताना जर डायनामिकली मेमरी अलोकेशन केलं जात असेल तर ते कन्स्ट्रक्टरच्या मदतीने. आता कन्स्ट्रक्टरच्या मदतीने आपल्याला प्रत्येक ऑब्जेक्टच्या मेंबरला वेगवेगळ्या व्हॅल्यूने इनिशियलाइज करायचं असेल, तर त्यावेळेस हे डायनामिक कन्स्ट्रक्टरचं लॉजिक वापरलं जातं. हे कसं वापरलं जातं बरं, का वापरणार, याचं बेनिफिट काय असतं? जसं समजा इथं आपण एक कन्सेप्ट समजू, क्लास आयटम ब्रॅकेट ओपन क्लास, किंवा इथं घेतलं आपण क्लास स्टुडंट, एवढं घेतलं. याच्यात इंटिजर, रोल नंबर, कॅरेक्टर, नेम ऑफ 10, इंटिजर, एज, एवढे व्हेरिएबल्स घेतले. मग आपण मेन फंक्शन मध्ये कुठेतरी आलो आणि स्टुडंट या क्लास पासून S1 S2 हे दोन ऑब्जेक्ट्स बनवले. याच्यामध्ये S1 हा ऑब्जेक्ट बनवल्यावरती याच्यामध्ये रोल नंबर, नेम आणि एज या व्हॅल्यू घेतल्या. परत S2 घेतला, त्याच्यामध्ये S2 डॉट रोल, S2 डॉट नेम आणि एज एवढे व्हेरिएबल. बरोबर. आता मला तुम्ही सांगा, इथं दोन स्टुडंटची माहिती आपल्याला मॅनेज करायची आहे, तर दोघं विद्यार्थ्यांची नावं एकाच लेंथची राहू शकतात का? वेगवेगळ्या रेंजची नावं राहू शकतात ना त्यांची. म्हणजे कसं, जसं S1 आहे त्याचं नाव आहे रामा, आणि इथं दुसरा एक घेतला, इथं आपण घेतलं समजा गुरुदत्त. आता हे नाव किती कॅरेक्टरचं येत आहे बरं? हे पहिलं नाव किती कॅरेक्टरचं येत आहे? 4. 4. आणि नेम साठी आपण किती जागा रिझर्व केली आहे? 10. 10. मग 10 मधून हे 4 गेले, उरले किती? 6. 6. तर इथं या पहिल्या S1 ऑब्जेक्ट साठी 6 बाईट मेमरी वेस्टेज गेली. बरोबर. नंतर आपण दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये हे नाव भरलं, नेमला असं नाव टाकलं. समजा हे इथं नेमला आहे आणि हे येतं इथल्या नेमला. तर आता हे किती कॅरेक्टरचं नाव आहे? 9. या ठिकाणी टोटल आपण स्पेस रिझर्व केली आहे 10 बाईट. 10 मधून 9 गेले म्हणजे वेस्टेज किती गेलं? 1 बाईट वेस्टेज गेलं. बरोबर. इथं 6 बाईट वेस्टेज गेले, इथं 1 बाईट वेस्टेज गेला. स्पेस दोघांचे लेंथ वेगवेगळी आहे, त्यानुसार त्या ठिकाणी त्याने आपण कॉन्स्टंट धरलं किंवा 10 कॅरेक्टरचं नाव राहील असं धरलं आणि आपण टाकत गेलो. पण इथं 6 बाईट वेस्टेज जात आहे, इथं 1 बाईट वेस्टेज जातोय. दोन ऑब्जेक्ट मध्ये आपले 7 कॅरेक्टर 7 बाईट वेस्टेज जर जाते तर हे प्रोग्रामिंग चांगल्या प्रकारचं नाही.
बरोबर. आपल्याला प्रत्येक ऑब्जेक्टच्या मेंबरला वेगवेगळ्या साईजने, म्हणजे याची वेगळी साईज असली पाहिजे, गरजेनुसार याची साईज वेगळी असली पाहिजे, तसं आपल्याला डिक्लेअर करायचं आहे, तशी मेमरी आपल्याला अलोकेट करायची आहे. तर त्यासाठी आपण हा कन्सेप्ट फॉलो करतो डायनामिक कन्स्ट्रक्टरचा. याच्याने आपल्याला जेवढी गरज असेल ऑब्जेक्टसाठी तेवढीच मेमरी अलोकेशन आपल्याला करता येऊ शकते. तर त्यासाठी डायनामिक कन्स्ट्रक्टर वापरणार. या डायनामिक कन्स्ट्रक्टर साठी पण सिंपल एक एक्झाम्पल आहे. 2 स्ट्रिंग आपल्याला दिलेल्या आहेत. हा प्रसाद आहे आणि हा कम्प्युटर आहे. बरोबर. पी आणि सी 2 या ठिकाणी ऑब्जेक्ट आपल्याला दिलेले आहेत आणि दोघांच्या मेमरीला वेगवेगळ्या व्हॅल्यूने आपल्याला इनिशियलाइज करायचं आहे. बरोबर. तर याच्यासाठी करणार काय आपण, बघा, क्लास स्ट्रिंग, एक स्ट्रिंग नावाचा क्लास इथे बनवला आपण. स्ट्रिंग क्लास मध्ये कॅरेक्टर टाईपचा पॉइंटर एसटीआर घेतला, म्हणजे स्ट्रिंग स्टोअर करण्यासाठी. पॉइंटर घेतल्यामुळे त्याला लेंथ आपल्याला देण्याची गरज नसते, हे आपल्याला माहिती आहे. याची लेंथ गेट करायची असेल, स्ट्रिंगची लेंथ गेट करण्यासाठी आपण एल नावाचा एक व्हेरिएबल घेतला. पब्लिक सेक्शन मध्ये स्ट्रिंग हा एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, स्ट्रिंग हा एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. str इक्वल टू न्यू कॅरेक्टर 1, एक एवढी साईज त्या ठिकाणी str ची आपण ठेवली. बरोबर. नंतर स्ट्रिंग कॅरेक्टर पॉइंटर यस, स्ट्रिंग कॅरेक्टर पॉइंटर यस एवढं आपण दिलं. एल इक्वल टू str लेन यस प्लस 1, म्हणजे जेवढी लेंथ असेल तेवढी या ठिकाणी गेट केली जाईल, त्याचा प्लस 1 करणार आणि इथं एल ला str इक्वल टू न्यू कॅरेक्टर एल एवढं झालं, म्हणजे एवढी स्पेस या ठिकाणी आली. कॅरेक्टर स्ट्रिंग str किंवा strcpy हे फंक्शन वापरलं. हे फंक्शन कशासाठी वापरतात बरं? कॉपी. स्ट्रिंग कॉपी करण्यासाठी, एका स्ट्रिंगला दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये कॉपी करण्यासाठी आपण वापरतो. या ठिकाणी जो एस स्ट्रिंग आला आहे पास होऊन, त्याची व्हॅल्यू या नॉर्मल str ला असाइन केली आहे. हे कसं करायचं ते आपण समजू इथं. नंतर कॉन्कॅट नावाचं एक फंक्शन घेतलं, युजर डिफाइन फंक्शन आहे हे. याला 2 स्ट्रिंग पास केल्यात, याला 2 स्ट्रिंग पास केल्या. नंतर डिलीट str, जो करंट str राहील त्याची व्हॅल्यू डिलीट करेल. नंतर लेंथ ऑफ str लेन ऑफ a.str प्लस str लेन b.str प्लस 1 केलं. आलेल्या दोघं स्ट्रिंगची लेंथ गेट केली जाणार, त्याचा प्लस 1 करेल आणि तेवढी साईज याला देईल. मग बी चा जो str इथं आला आहे, बी ऑब्जेक्ट जो आला त्याचा जो str आहे तो नॉर्मल str ला असाइन करेल. मग या नॉर्मल str सोबत बी चा str कॉन्कॅट करेल. इथं स्ट्रिंग कॉपी फंक्शन आहे, हे स्ट्रिंग कॉन्कॅटनेट फंक्शन आहे. बरोबर. त्याच्यानंतर इकडं प्रिंट फंक्शनचा वापर करून त्या str व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट केली जाणार, डिस्प्ले केली जाणार. आता आपल्याला इथं लॉजिक समजायचं आहे. मेन फंक्शन स्ट्रिंग क्लिअर हे घेतलं, स्ट्रिंग पी प्रसाद पास केला, स्ट्रिंग पी करून प्रसाद पास केला. आता हा प्रसाद पास केल्यानंतर इथं होईल काय या ठिकाणी, तर कोणता कन्स्ट्रक्टर कॉल होणार इथं? बरोबर. स्ट्रिंग पी घेतला आणि त्याला प्रसाद पास केला, तर इथं एवढ्या फंक्शन्स मधून कोणता फंक्शन कॉल होईल? सेकंड. हा वाला, हा कॉल होईल का? हा, तो कॉल. म्हणजे या ठिकाणी काय झालं, हा जो प्रसाद आहे तो प्रसाद या पॉइंटर यस मध्ये आला. प्रसाद पॉइंटर यस मध्ये आल्यानंतर एल इक्वल टू str लेन यस, या प्रसादची लेंथ किती कॅरेक्टर आहे? 6. त्याच्यामध्ये एक ऍड केला म्हणजे 7 कॅरेक्टर झालं. 7 एवढी स्पेस एल ची व्हॅल्यू झाली 7. नंतर str इक्वल टू न्यू कॅरेक्टर एल, म्हणजे 7 कॅरेक्टर्स या ठिकाणी रिझर्व झाले.
नंतर जो प्रसाद पास होऊन आलाय पॉइंटर एस मध्ये त्याची व्हॅल्यू एसटीआर ला टाकली. म्हणजे एसटीआर कोणता, तर पीचा एसटीआर, पी डॉट एसटीआर याची व्हॅल्यू झाली प्रसाद. अशी ती व्हॅल्यू या ठिकाणी झाली. बरोबर. त्याच्यानंतर इथं आलो, स्ट्रिंग सी बनवला, याला कम्प्युटर पास केलं. याला कम्प्युटर पास केल्यानंतर पुन्हा कन्स्ट्रक्टर फंक्शन कॉल आहे. कोणतं कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे तर थर्ड कळू आलं. नाही सेकंड. हाच कन्स्ट्रक्टर कॉल होईल ना, एकच पॅरामीटर दिलाय ना आपण. तर पुन्हा हाच कन्स्ट्रक्टर कॉल झाला. कम्प्युटर आता पॉइंटर एस मध्ये आला, त्याची लेंथ काउंट केली आणि +1 केला. कम्प्युटरची लेंथ 8 कॅरेक्टर आहे, त्याचा ते ऍड केला, तो झाला 9. एल ची साईज झाली 9. मग एसटीआर इक्वल टू न्यू कॅरेक्टर एल. तर या ठिकाणी 9 कॅरेक्टर्स रिझर्व झाले. नंतर एसचा जो आला एक स्ट्रिंग तो एसटीआर ला असाइन झाला. म्हणजे या ठिकाणी सी डॉट एसटीआर याची व्हॅल्यू झाली आपल्याला कम्प्युटर. हे झालं. बरोबर. नंतर पी डॉट प्रिंट सी डॉट प्रिंट एवढं झालं. दोघांचं मॅटर प्रिंट करून देईल. दोघांचं मॅटर प्रिंट झाल्यानंतर एक पीसी बनवला स्ट्रिंग क्लास पासून पीसी. बघा हे एवढे वरचे ऑब्जेक्ट झाल्यानंतर स्ट्रिंग क्लासचा पीसी ऑब्जेक्ट बनवला. आता तुम्ही सांगा पीसी ऑब्जेक्ट फक्त बनवला आपण तर कोणता कन्स्ट्रक्टर कॉल होणार या ठिकाणी. कोणता कन्स्ट्रक्टर कॉल होईल. थर्ड. कळवाला या सिच्युएशनला फक्त आपण इथं बनवलं स्ट्रिंग पीसी ऑब्जेक्ट फक्त बनवला. तर कोणता कन्स्ट्रक्टर कॉल होणार. इथं स्ट्रिंग क्लासचा फक्त ऑब्जेक्ट बनवला तर कोणतं कन्स्ट्रक्टर कॉल होईल. फर्स्ट वाला. हा फर्स्ट वाला कॉल होईल ना, कारण याला पॅरामीटर काहीच नाहीये, आपण फक्त ऑब्जेक्ट बनवलाय म्हणजे हा कॉल झाला. एसटीआर इक्वल टू न्यू कॅरेक्टर 1 म्हणजे डायरेक्ट जो पीसीचा एसटीआर आहे त्या पीसीच्या एसटीआर ची व्हॅल्यू या ठिकाणी झाली 1 लेंथ, एकच कॅरेक्टर है ना. लगेच इकडं पीसी ऑब्जेक्ट बनवल्यावरती पीसी डॉट कॉन्कॅट पी आणि सी पास केलं. तर बघा हे कॉन्कॅट फंक्शन इथं कॉल झालं. या कॉन्कॅट फंक्शनचा ह्या आर्ग्युमेंट मध्ये स्ट्रिंग एस आणि स्ट्रिंग सी मध्ये इथं या दोघं व्हॅल्यू जातील. पी आणि सी पास केलाय ना, तर पी ऑब्जेक्ट पास केला तर पी ऑब्जेक्टचे जे मेंबर आहेत ते ए मध्ये येतील, सी ऑब्जेक्टचे मेंबर बी मध्ये येतील. म्हणजे हे प्रसाद आणि हे कम्प्युटर दोघं या ठिकाणी आलेत. मग एक्झिस्टिंग जो आहे तो डिलीट करेल. इथलं जे काही स्पेस असेल या ठिकाणचं तो एम्प्टी करेल, डिलीट एसटीआर, कारण पीसीच्या एसटीआर ला आपण ते कॉन्कॅट फंक्शन कॉल करतोय. मग एल इक्वल टू एसटीआर लेन ए डॉट एसटीआर प्लस एसटीआर लेन बी डॉट एसटीआर +1. आता याची लेंथ किती आणि याची लेंथ किती होईल एकूण.
ए चा एसटीआर आहे या ठिकाणी प्रसाद आणि बी चा एसटीआर आहे कम्प्युटर. तर दोघांची लेंथ किती कॅरेक्टर झाली? 13 की 14? कम्प्युटर हा 8 कॅरेक्टरचा आहे ना, आणि वरचं प्रसाद 6 कॅरेक्टरचा. 8 आणि 6 14 होतात, 14 कॅरेक्टर आणि प्लस 1 नल कॅरेक्टरच्या दृष्टीने 15 कॅरेक्टर. एल ची साईज झाली 15. मग या ठिकाणी ए डॉट एसटीआर ची व्हॅल्यू नॉर्मल एसटीआर ला आली, म्हणजे इथं प्रसाद आला. हा झाला. लगेच एसटीआर कॅट एसटीआर कॉमा बी डॉट एसटीआर. बी चा जो एसटीआर आहे म्हणजे तो हा, सी च्या एसटीआर ची व्हॅल्यू ती या ठिकाणी नॉर्मल एसटीआर ला कॉन्कॅट होईल. एसटीआर कॅट फंक्शन आहे. तर इथं प्रसाद नंतर कम्प्युटर. हे असं त्या ठिकाणी केलं झालं, कॉन्कॅट झालं. लगेच पीसी डॉट कॉन्कॅट केलं तर हे कॉन्कॅटनेशन करून जे काही आउटपुट मिळणार आपल्याला ते डिस्प्ले करून देईल. म्हणजे आपलं जे आउटपुट राहील तर ते राहील प्रसाद आणि कम्प्युटर. बरोबर. इथं आपली जी लेंथ होती ती 6 कॅरेक्टर होती, इथं आपली लेंथ होती 8 कॅरेक्टर्स. दोघांना त्यांच्या गरजेनुसार स्पेस रिझर्व केली आणि कॉन्कॅट करून त्याला प्रिंट करून टाकलं. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. हो सर. त्याच्यानंतर हा होता डायनामिक कन्स्ट्रक्टरचा कन्सेप्ट. दुसरा कन्सेप्ट आहे डिस्ट्रक्टर. हे सगळं मॅटर इकडचं जे होतं ते कन्स्ट्रक्टर बद्दल आपण बघितलं. आता इकडं डिस्ट्रक्टर हा मुद्दा आहे. डिस्ट्रक्टर काय? तर पहिले कन्स्ट्रक्टर क्लासचे मेंबर कन्स्ट्रक्ट करायचे असतील तर त्यासाठी आपण कन्स्ट्रक्टर फंक्शन वापरतो. पण क्लासचे मेंबर डिस्ट्रॉय करायचे असतील तर त्यावेळेस डिस्ट्रक्टर फंक्शनचा वापर केला जात असतो. डिस्ट्रक्टर हे क्लासचेच फंक्शन्स असतात, क्लासच्याच नावाने त्यांना तयार केलं जातं. यांनाही रिटर्न टाईप नसतो. हे जे डिस्ट्रक्टर्स आहेत हे टिल्ड ऑपरेटरने इंडिकेट केले जातात. टिल्ड ऑपरेटर. आता हा टिल्ड ऑपरेटर काय असतो तर इथं दिलेला असतो तो एस्केप कॅरेक्टरच्या खाली, एस्केप कीच्या खाली सगळ्यात टॉप लेफ्ट कॉर्नरला एस्केप की असते, त्याच्या खाली हा टिल्ड ऑपरेटर असतो. असा बारका आहे बघा तिथं, एकदम बिलकुल दिसतो छोटासा, त्याला टिल्ड ऑपरेटर म्हणतात. तर टिल्ड ऑपरेटरने हा डिस्ट्रक्टर इंडिकेट केला जात असतो. याला आर्ग्युमेंट पास करता येत नाही असं त्याला बनवलं. क्लास टिल्ड क्लास नेम जे काय असेल ते बॉडी ओपन क्लोज करायची, त्याच्यात कोड टाकायचं. डिस्ट्रक्टर फंक्शन कंपायलर कॉल इम्प्लिसिटली. डिस्ट्रक्टर फंक्शन इम्प्लिसिट कॉल होतो, याला कॉल करण्याची गरज नसते. ज्यावेळेस एखादा ब्लॉक एखादं फंक्शन एंड होतं त्यावेळेस हा कॉल केला जातो. देन मेमरी इज फिल्ड. या ठिकाणी डिस्ट्रक्टर कॉल झाला की त्याच्याने मेमरी फ्री करता येते. जनरली मेमरी अलोकेशन साठी कन्स्ट्रक्टर मध्ये न्यू ऑपरेटरचा वापर करतात आणि डिस्ट्रक्टर मध्ये डिलीट ऑपरेटरचा वापर करून त्या ठिकाणी मेमरी अलोकेशन मॅनेज होत असतो. आता बघा, हे जे न्यू ऑपरेटरचं कोडिंग आहे हे कन्स्ट्रक्टर फंक्शनला टाकलं जात असतं आणि हे जे डिलीट ऑपरेटरचं कोडिंग आहे हे जनरली डिस्ट्रक्टर फंक्शनला ऍड केलं जात असतं. क्लासचे मेंबर डिस्ट्रॉय करण्यासाठी या डिस्ट्रक्टर फंक्शनचा वापर करतात. बरोबर. तर या ठिकाणी हे ऑब्जेक्ट क्रिएट करताना कन्स्ट्रक्टर कॉल होतात, पण एखादा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट झाला मग तो ब्लॉकचा असू द्या की फंक्शनचा असू द्या, जर आपल्याला ब्रॅकेट एंड केला तर त्यावेळेस हा डिस्ट्रक्टर फंक्शन एक्झिक्यूट केला जात असतो. जसं फॉर एक्झाम्पल, सिंपलीचा एक एक्झाम्पल आहे. या ठिकाणी क्लास सॅम्पल घेतलं, पब्लिक सेक्शनला या ठिकाणी सॅम्पल हा एक कन्स्ट्रक्टर फंक्शन घेतला. कन्स्ट्रक्टर इनोपचा तो मेसेज दाखवेल एवढंच.
एक डिस्ट्रक्टर फंक्शन घेतलं, याच्याने काय होईल तर डिस्ट्रक्टर इनोकचा मेसेज दाखवेल, बरोबर, आणि कर्ली ब्रॅकेट एंड केलं. वर्किंग कसं होईल, मेन फंक्शनला आलो, स्क्रीन क्लिअर करून मेन फंक्शन असा मेसेज येईल. ऑब्जेक्ट बनवला म्हणजे कन्स्ट्रक्टर कॉल होईल का डिस्ट्रक्टर कॉल होईल? ऑब्जेक्ट क्रिएट केला तर कन्स्ट्रक्टर कॉल होईल का डिस्ट्रक्टर कॉल होईल? कन्स्ट्रक्टर कॉल होईल. ऑब्जेक्ट क्रिएशन करताना कन्स्ट्रक्टर कॉल होतो. कन्स्ट्रक्टर कॉल होईल, कन्स्ट्रक्टरचा इनोकचा मेसेज आपल्याला स्क्रीनला दिसेल. लगेच ऑब्जेक्ट ब्रॅकेट ओपन केला, इनर ब्लॉक असा मेसेज दिला. मग परत या ठिकाणी सॅम्पल क्लासचा एल ऑब्जेक्ट बनवला. ऑब्जेक्ट बनवला म्हणजे परत कन्स्ट्रक्टर इनोक झाला. लगेच सी आउट एंड एल इनर ब्लॉक एंड, हा इनर ब्लॉक एंड झाला या ठिकाणी. इनर ब्लॉक एंडचा मेसेज आला आणि इथं आपण हा ब्रॅकेट कम्प्लीट केला. जसा तुम्ही इथं ब्रॅकेट कम्प्लीट केला तसा डिस्ट्रक्टर फंक्शन कॉल केला जाणार, बरोबर. नंतर सी आउट एंड एल फंक्शन एंड, मेन फंक्शन एंड तसा मेसेज देईल, गेट सीएस कम्प्लीट. तर परत तुम्हाला इथं हा कम्प्लीट झाल्यानंतर डिस्ट्रक्टर इनोकचा मेसेज दिसेल. फक्त मेसेजिंग डिस्प्ले केलं आहे, दुसरं काहीच नाही केलं त्यासाठी समजण्यासाठी. एवढंच लक्षात घ्यायचं की कन्स्ट्रक्टर क्लासचे मेंबर कन्स्ट्रक्ट करतो, त्याला क्लासच्या नावाने तयार करतात, त्याला रिटर्न टाईप नसतो आणि तो कॉल करायची गरज नसते. ऑब्जेक्ट क्रिएट केला की कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिक कॉल होतो. डिस्ट्रक्टर हा पण क्लासचा मेंबर फंक्शन असतो, त्याला क्लासच्याच नावाने तयार करतात, फक्त त्याच्या नावाच्या आधी टिल्ड ऑपरेटर वापरला जातो. आणि जो डिस्ट्रक्टर आहे तो पण आपल्याला कॉल करण्याची गरज नसते. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट केला की डिस्ट्रक्टर फंक्शन ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट केला जात असतो. कर्ली ब्रॅकेट जिथं जिथं एंड होईल तिथं तिथं डिस्ट्रक्टर इनोक केला जातो. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. काही डाऊट बरं कोणाला? आता एवढं हे कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टरचे पॉइंट्स होते या चॅप्टर मध्ये. याच्यात काही शंका असेल तर सांगा बरं. याच्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर राहील, तो मॅक्झिमम वापरला जात असतो. आजचे हे प्रोग्राम तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा. प्रॅक्टिकली क्लिअर केल्याशिवाय ते समजणार नाही. ठीक आहे एवढं? थांबवायचं आता. हो सर.